मागील भागात आपण ऋग्वेदिक काळातील राजकीय रचना आणि उत्तरवेदिक काळातील राजकीय रचना यांची तुलना केली. तुलना करताना आपल्याला ऋग्वेदिक काळापासून उत्तरवेदिक काळापर्यंत राजकीय परिस्थिती कशा प्रकारे बदलली हे समजलं. आता या भागात आपण ऋग्वेदिक काळातील सामाजिक जीवन उत्तरवेदिक काळ येता येता कोणत्या पद्धतीने बदलत गेलं हे समजावून घेऊया. आपल्याला माहिती आहे की ऋग्वेदिक काळातील समाज हा पितृसत्ताक होता. पितृसत्ताक समाज म्हणजे कुटुंबप्रमुख आणि समाजप्रमुख हा पुरुष असतो. पितृसत्ताक समाज हा पुरुषांच्या नियंत्रणाखाली असतो. आता उत्तरवेदिक काळात सुद्धा समाज हा पितृसत्ताकच होता. ऋग्वेदिक काळापेक्षा उत्तरवेदिक काळातील पुरुषप्रधान संस्कृती ही अधिक प्रखरपणे दिसून आली. याबद्दलची माहिती आपल्याला आत्रेय ब्राह्मणा या साहित्यातून मिळते. यामध्ये मुलींना दुःखाचा स्रोत म्हणलेला आहे. जी स्त्री उलट उत्तर देत नाही अशीच महिला ही चांगली महिला आहे, अशा प्रकारचा उल्लेख या साहित्यामध्ये मिळालेला आहे. उत्तरवेदिक काळात महिलांकडे अत्यंत कमी आणि नाममात्र विशेषाधिकार होते. सामान्य महिलांकडे असलेल्या अधिकारांपेक्षा राजघराण्यात असलेल्या महिलांकडे अधिक स्वातंत्र्य असल्याचे आपल्याला पुरावे सापडतात. ऋग्वेदिक काळात एक पुरुष फक्त एकच विवाह करू शकत होता. म्हणजे ऋग्वेदिक काळात बहुपत्नीत्व ही पद्धत अस्तित्वात नव्हती. पण राजघराण्यातील पुरुषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याची परवानगी होती. याला मोनोगामी आणि पॉलिगामी म्हटलं जातं. याचा अर्थ म्हणजे पॉलिगामी ही पद्धत फक्त राजघराण्यातील पुरुषांना लागू होती. इतिहास वाचताना आपल्याला याचे बरेच पुरावे आढळतात. आणि या प्रकारचे विवाहासंबंधीचे नियम उत्तरवेदिक काळात सुद्धा आहे तसेच राहिले. यामध्ये कोणताच बदल झालेला दिसत नाही. याशिवाय आता जर बालविवाहाबाबत बोलायचं झालं तर ऋग्वेदिक काळात बालविवाह होत नव्हते. अशा प्रकारचे पुरावे सुद्धा ऋग्वेदिक काळातील कोणत्याही साहित्यात सापडत नाही. पण आता उत्तरवेदिक काळात बालविवाहास मान्यता मिळालेली दिसते. या काळात बालविवाह हा एक परंपरेचा भाग बनला होता. याशिवाय ऋग्वेदिक काळात आपण एक परंपरा बघितली होती. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या पतीचे निधन होते तेव्हा त्या स्त्रीला तिच्या पतीच्या चितेमध्ये ढकलून दिलं जायचं. यालाच सतीप्रथा म्हटलं गेलं होतं. अशा प्रकारची प्रथा ऋग्वेदिक काळात स्वीकारण्यात आलेली नव्हती. पण उत्तरवेदिक काळातील साहित्यात सतीप्रथेचे बरेच पुरावे सापडतात. ऋग्वेदिक काळातील समाज हा पितृसत्ताक तर होता, पण या काळात स्त्री आणि पुरुषांमध्ये फारसा फरक केला जात नव्हता. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच वागणूक दिली जायची. स्त्री आणि पुरुष या दोघेही विधींमध्ये सहभागी व्हायचे. सभा आणि समितीमध्येही दोघांनाही सहभागी होण्याचा अधिकार होता. स्वतःचा विकास करण्याच्या समान संधी यांना उपलब्ध होत्या. याचे बरेच पुरावे आपल्याला मिळतात. जसे की आपाला, विश्वरा, घोष आणि लोपामुद्रा यांसारख्या कवयित्रींचा उल्लेख ऋग्वेदामध्ये झालेला आहे. याशिवाय आपाला आणि लोपामुद्रा यांनी यज्ञसुद्धा केले होते. याचे पुरावे देखील सापडतात. याचा अर्थ म्हणजे ऋग्वेदिक काळ पितृसत्ताक असून सुद्धा समाजात स्त्रियांना सन्मान मिळायचा. आता उत्तरवेदिक काळ येता येता स्त्रियांच्या सामाजिक जीवनात कोणकोणता बदल झाला याची माहिती घेऊया. या काळात एक महत्त्वाचा बदल झालेला दिसून येतो. तो म्हणजे आता स्त्रियांना सभा आणि समितीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार नव्हता. वेद किंवा साहित्य वाचण्याचा, ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार मात्र काढून घेण्यात आला नव्हता. गार्गी नामक एक संत महिलेने एका तज्ज्ञ पंडिताला शास्त्रामध्ये मात दिली होती. पण तरीही उत्तरवेदिक काळात महिलांचे समाजातील स्थान हे न्यून होत गेलं. आता महिलांना पुरुषांपेक्षा कमजोर समजलं जाऊ लागलं होतं. आपण सुरुवातीला एक गोष्ट बघितली की आर्य लोक हे मूळ भारतीयांपेक्षा वेगळे दिसायचे. आर्य लोक गोरे होते, तर मूळ भारतीयांचा वर्ण हा सावळा होता. वर्ण म्हणजे त्वचेचा रंग. या मूळ भारतीयांना दासा किंवा दसियू म्हटलं जायचं. आर्यांनी आक्रमण करून ऋग्वेदिक काळात यांना पराभूत केलं आणि यांना शूद्र म्हटलं. आर्यांनी याआधी एका समूहाला पराभूत केलं होतं. त्यांच्याच नावावरून यांना सुद्धा शूद्र म्हटलं गेलं. या आर्यांमध्ये काही राजन होते, काही पुरोहित, तर काही सेनानी होते. या सर्वांचे त्यांच्या कामाच्या आधारावर विभाजन करण्यात आलं होतं. राजन आणि सेनानी यांना क्षत्रिय म्हटलं गेलं. सामान्य नागरिक जे व्यापार करायचे त्यांना वैश्य म्हटलं गेलं. तर जे पुरोहित होते त्यांना ब्राह्मण म्हटलं गेलं. आणि जे ब्राह्मण आहेत ते ब्रह्माच्या मुखापासून बनले आहेत, तर हातांपासून क्षत्रिय बनले. मांडींपासून वैश्य निर्माण झाले, तर पायांपासून शूद्र निर्माण झाले. या प्रकारचे सामाजिक विभाजन ऋग्वेदिक काळात करण्यात आले होते. पण ऋग्वेदिक काळात हे विभाजन इतके प्रखर नव्हते. जर एखादा मनुष्य शूद्र आहे पण त्याच्या मुलाला क्षत्रिय व्हायचे आहे तर ते शक्य होतं. पण उत्तरवेदिक काळात सामाजिक वर्गीकरण अधिक प्रखर झालं. म्हणजे आता वैश्याचा मुलगा क्षत्रिय होऊ शकत नव्हता, क्षत्रिय ब्राह्मण होऊ शकत नव्हता. म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय आणि शूद्राचा मुलगा शूद्रच राहील. आणि अशा प्रकारे उत्तरवेदिक काळात सामाजिक वर्गीकरणाने आपले पाय घट्ट रोवले आणि याचा बराच वाईट परिणाम झाला. आतापर्यंत आपण ऋग्वेदिक काळातील सामाजिक रचना
आणि उत्तर वैदिक काळातील सामाजिक रचना यांची तुलना केली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.